नमस्कार. ऊस शेतीमध्ये एक अडचण नेहमीच येते. फुटवे तर भरपूर येतात, पण नंतर ते मरतात. मग विचार करा, ह्या समस्येलाच आपण उत्पन्नाच्या संधीत कसं बदलू शकतो. आणि याची सुरुवात होते जानेवारी महिन्यात. तर आज आपण ह्याच जानेवारी महिन्याच्या अचूक नियोजनावर बोलणार आहोत, जेणेकरून आपला खर्च वाचेल आणि नफा वाढेल. हे वाक्य बघा. खरं तर ही प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मनातली गोष्ट आहे, नाही का? फुटवे आले की आपल्याला आनंद होतो, पण काही दिवसांतच ते पिवळे पडायला लागतात, वाळून जातात. म्हणजे खरी लढाई फुटवे आणण्याची नाहीये, तर आलेले फुटवे जगवण्याची आहे. आणि हेच आपल्या आजच्या चर्चेचं मुख्य सूत्र आहे. चला तर मग आपण ज्या समस्येबद्दल बोलतोय, जी खूप मोठी आणि खर्चिक आहे, तिच्या थेट मुळाशी जाऊया. आधी हे समजून घेऊ की ही अडचण नेमकी येते कुठून, आणि मग त्यावर उपाय काय ते शोधूया. सगळ्यात आधी टिलरिंग म्हणजे नेमकं काय हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ. आपण जी कांडी लावतो त्यातून एक मुख्य कोंब वर येतो. मग त्याच्या मुळाच्या भागातून जे नवीन छोटे छोटे कोंब फुटतात ना, त्यांनाच आपण फुटवे म्हणतो. आणि खरा खेळ इथेच आहे. जेवढे जास्त फुटवे जगतील तेवढे जास्त ऊस आपल्याला कापणीला मिळणार. हे उत्पन्नाचं गणित अगदीच सरळ आहे. फुटवे आणि आपला नफा यांचा थेट संबंध आहे, जो बदलता येत नाही. म्हणजे समजा या टप्प्यावर जर आपण फुटवे गमावले, तर पुढे कितीही महागडी खतं दिली किंवा कितीही पाणी दिलं तरी ते नुकसान भरून निघणार नाही, कारण आपल्या इमारतीचा पायाच कच्चा राहून जातो. आता हे तर कळालं की फुटवे जगवणं किती महत्वाचं आहे. पण मग प्रश्न येतो की त्यासाठी जानेवारी महिनाच एवढा निर्णायक का? या महिन्यात असं विशेष काय घडतं की जे फुटव्यांचं पूर्ण भविष्य ठरवतं? चला तेच पाहूया. बघा, फुटवे येणं ही काही एका दिवसाची गोष्ट नाहीये. ही जवळपास 120 दिवसांची एक प्रक्रिया आहे. इथे दाखवल्याप्रमाणे यात 5 मुख्य टप्पे आहेत. यातला जो दुसरा आणि तिसरा टप्पा आहे ना, म्हणजे 30 ते 90 दिवसांचा काळ, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण याच काळात आपण योग्य उपाययोजना करून फुटव्यांची संख्या आणि आरोग्य नियंत्रित करू शकतो. आणि गंमत म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुतेक ऊसासाठी हाच महत्त्वाचा काळ बरोबर जानेवारी महिन्यात येतो. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. सगळ्या प्रकारच्या ऊसाला एकच नियम लागू होत नाही. या टेबलमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. आडसाली ऊस जानेवारीत स्थिरीकरण अवस्थेत असतो, तिथे आपल्याला फुटव्यांसाठी काहीही करायचं नाहीये. याउलट पूर्व हंगामी ऊस बरोबर सक्रिय फुटव्यांच्या अवस्थेत असतो आणि आपलं सगळं लक्ष त्यावरच केंद्रित असायला हवं. सुरू ऊसाची तर लागवडच ह्या काळात होते, तर खोडव्याला मात्र खूप नाजूकपणे सांभाळावं लागतं. मग आता मनात पहिला प्रश्न येतो की ठीक आहे, जानेवारी महत्वाचा आहे, पण मग सुरुवात नेमकी कुठून करायची? चला खताचा डोस देऊया. पण थांबा, कोणतीही कृती करण्याआधी सर्वात पहिलं आणि महत्वाचं काम आहे शेताची पाहणी करणं. आपण डॉक्टरकडे गेल्यावर तो आधी तपासतो आणि मगच औषध देतो, बरोबर? तसंच आपल्याला आपल्या जमिनीचं आणि पिकाचं डॉक्टर व्हायचंय. कोणतंही खत किंवा पाणी देण्याआधी शेताची तपासणी करायची. यालाच शेताची पूर्वतयारी असं म्हणूया. फुटव्यांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती आहे जमिनीतला ओलावा किंवा वापसा. आणि तो तपासण्याची ही सगळ्यात सोपी आणि अचूक पद्धत आहे. यासाठी कुठल्याही यंत्राची गरज नाही. फक्त एक मूठभर माती आपल्याला सांगते की पिठाला पाण्याची गरज आहे की नाही, पाणी जास्त झालंय की परिस्थिती अगदी योग्य आहे. फक्त ओलावा बघून चालणार नाही. या बाकीच्या गोष्टीही तपासणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्या पिकाच्या मुळांना श्वास घेता येतोय का? शेतात तणांनी गर्दी करून अन्न चोरायला सुरुवात केली आहे का? जमीन दाबून घट्ट झाली आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही असतील तरच आपण खतं आणि पाणी देण्याचा विचार करायला हवा. चला, आता आपण खात्री केली की जमीन तयार आहे, मुळांना श्वास घेता येतोय. मग आता या नाजूक काळात पिकाला योग्य अन्न आणि योग्य पाणी कसं द्यायचं याच्या काही सोप्या नियमांबद्दल बोलूया. ही स्लाइड खूपच महत्वाची आहे. ओलावा म्हणजे वापसा आणि पाणी साचणे म्हणजे चिखल. या 2 गोष्टींमधला फरक समजून घेणं गरजेचं आहे. आपल्याला जमिनीत वापसा हवा, चिखल नको. कारण वापसा असतानाच मुळं श्वास घेतात, अन्न उचलतात आणि फुटवे वाढतात. पण जर पाणी साचलं तर मुळं गुदमरतात, सडतात आणि आलेले फुटवेही मरून जातात. ही एक ओळ अगदी मनावर कोरून ठेवा. जानेवारीच्या थंडीच्या दिवसात जमिनीतून पाण्याचा निचरा कमी होतो. अशावेळी आपण जर नेहमीसारखं भरमसाठ पाणी दिलं तर आपण पिकाचं भलं नाही तर नुकसानच करत असतो. जास्त पाण्यामुळे फुटव्यांचा सुकाळ नाही तर दुष्काळ पडतो. आता खतांबद्दल बोलूया.
खत देताना फक्त किती द्यायचं यापेक्षा कसं आणि कोणतं द्यायचं हे जास्त महत्वाचं आहे. नुसता नत्र दिला तर फुटवे तर येतील, पण ते अशक्त, कमजोर असतील. त्यांना जगवण्यासाठी स्फुरद आणि पालाशची ताकद देणं खूप गरजेचं आहे. आणि हो, खत पिकावर फेकून देण्यापेक्षा मुळांच्या जवळ दिलं तरच त्याचा 100% फायदा होतो. योग्य अन्न आणि पाणी दिल्यानंतर आता पुढचा प्रश्न येतो, आपल्याला किती फुटवे हवेत? आणि इथेच अनेक जण चुकतात. म्हणून आता आपलं ध्येय बदलायला हवं. आपल्याला जास्तीत जास्त फुटवे नकोत, तर योग्य संख्येत फुटवे हवेत. हे आकडे आपल्या वहीत लिहून ठेवा. एकरी 30 ते 32,000 किंवा हेक्टरी 70 ते 80,000 ही आपली अंतिम संख्या आहे, आपलं लक्ष्य आहे. जर एवढे मजबूत, वजनदार ऊस आपण कापणीपर्यंत टिकवले तर 100 टनांचं उत्पादन सहज शक्य आहे. त्यामुळे आपलं सगळं लक्ष या आकड्यावर असायला हवं. हा आलेख बघा. तो आपल्याला स्पष्टपणे दाखवतो की गरजेपेक्षा जास्त फुटवे आल्यावर काय होतं. ते एकमेकांशी स्पर्धा करतात, सूर्यप्रकाशासाठी, पाण्यासाठी, अन्नासाठी. आणि या स्पर्धेत सगळेच ऊस बारीक राहतात, मर्तूक वाढते आणि अंतिम वजन अपेक्षेपेक्षा कमी भरतं. या उलट योग्य संख्येतले ऊस एकमेकांना आधार देत जाड आणि वजनदार होतात. हे वाक्य या संपूर्ण विभागाचं सार आहे. आपल्याला संख्या नाही तर गुणवत्ता हवी आहे. कारण शेवटी 15 बारीक ऊसांपेक्षा 10 वजनदार ऊस नेहमीच जास्त उत्पादन आणि जास्त पैसे मिळवून देतात. आता आपण सगळी रणनीती तर समजून घेतली, पण या सगळ्याचा आपल्या खिशावर, आपल्या अंतिम उत्पन्नावर नेमका काय परिणाम होतो? चला, हा जगण्यापासून ते कापणीपर्यंतचा प्रवास थेट आकड्यांमध्ये पाहूया. हे आकडे आपल्याला थेट सांगतायत की फुटवे जगवण्याचं आर्थिक महत्त्व किती आहे. जर आपण 75% फुटवे जगवले तर आपण एकरी 40 टनांच्या पुढे आरामात जाऊ शकतो. पण हेच प्रमाण जर 55% खाली आलं तर आपलं उत्पादन 32 टनांच्याही खाली येतं. म्हणजे जगण्याला प्रत्येक फुटवा महत्वाचा आहे आणि त्याचा थेट संबंध आपल्या मिळकतीशी आहे. आजच्या या संपूर्ण चर्चेतून या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा. 1. फुटवे आणण्यापेक्षा ते जगवण्यावर लक्ष द्या. 2. त्यासाठी जानेवारी महिना हा निर्णायक आहे, ही संधी सोडू नका. 3. कोणतीही कृती करण्याआधी आपलं शेत तपासा. आणि 4. संख्येच्या मागे न लागता गुणवत्तेचं ध्येय ठेवा. कारण मार्च महिन्यापर्यंत जे शेतात टिकेल तेच आपलं खरं उत्पन्न ठरवणार आहे. तर जानेवारी महिन्यात योग्य व्यवस्थापन करून आपण उत्पादनाचा एक मजबूत पाया रचला आहे हे नक्की. पण या पायावर एक मोठी इमारत बांधायची असेल, म्हणजेच ह्या ऊसांचं वजन वाढवायचं असेल, त्यातला साखरेचा उतारा वाढवायचा असेल, तर पुढे काय करायला हवं यावर नक्की विचार करा.